दुधाचे भरपूर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, पण तुम्ही कधी कोवळ्या दुधाचा पातळ खरवस खाल्ला आहे का? या दुधाला कोवळे दूध यासाठी म्हणतात. म्हैस किंवा गाय गाभण असताना त्यांचं दूध 3 ते 4 महिन्यासाठी काढलं जात नाही, तर इयाल्यानंतर गाई म्हशींचा सुरुवातीला चीक काढला जातो. त्या चिकाचा घट्ट खरवस बनवला जातो, तर 2 ते 3 दिवसानंतर त्या दुधाचा पातळ खरवस बनवला जातो. म्हणून या दुधाला कोवळे दूध म्हणतात. हे दूध 5 ते 6 दिवस गरम केल्यास फुटतं, नासतं, म्हणून याला नासकवणी म्हणतात. या कोवळ्या दुधाचा पातळ खरवस अतिशय रुचकर स्वादिष्ट लागतो. चला तर खरवस कसा बनवायचा ते पाहूया. आज आपण कोवळ्या दुधाचा पातळ खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. म्हैस किंवा गाय याल्यानंतर 2 दिवसानंतर जे कोवळे दूध असते त्यापासून हा पातळ खरवस बनवला जातो. हा कसा बनवायचा ते पाहूया. 1 लिटर कोवळे दूध आहे, याचा आपण आता पातळ खरवस बनवायचा आहे. यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालूया. आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण गोड घालायचा आहे. आपण यामध्ये साखर सुद्धा घालू शकता. आता हे थोडं आपण साईडला ठेवूया. अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे. हे कढईमध्ये आपण खमंग भाजून घ्यायचे. भाजून यायचा बारीक असा रवा करून घ्यायचा. कोणतेही आपल्या घरी जे तांदूळ असतील ते आपण तर अशा पद्धतीने मंद आचेवरती आपण 2-3 मिनिटे तांदूळ छान असे खरपूस भाजून घ्यायचे. आपण तांदूळ काढून घेऊया. तांदूळ भाजल्यानंतर साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचं व ते थोडा वेळ गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर आपण त्याचा मिक्सरला असा रवा करून घ्यायचा. ज्या पद्धतीने बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपण तांदूळ असं रवाळसर मिक्सरला दळून घ्यायचं. आता गॅसवरती आपण खरवस करायला ठेवला आहे. यामध्ये गूळ घातला. गूळ घातल्यानंतर आपण मध्यम आचेवरती असं सतत ढवळत आपण खरवस करून घ्यायचा आहे. आता थोडासा गॅस बारीक करूया व रवाळसर आपण तांदूळ मिक्सरला वाटून घेऊया. आता यामध्ये आपण जे बारीक केलेलं तांदळाचे पीठ आहे ते घालायचं. अशा पद्धतीने एकदम रवाळसर आपण बारीक रवा असतो त्या पद्धतीने मिक्सरला हे दळून घ्यायचं. आता दुधामध्ये हे बारीक केलेले तांदळाचे पीठ घालूया. अशा पद्धतीने आपण तांदूळ असे भाजून त्याचा असा रवा करून यामध्ये घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. खरवसला उकळी येण्याआधीच आपण यामध्ये जो तांदळाचा रवा करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा. उकळी आल्यानंतर जर आपण घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून अशा पद्धतीने सर्व आपण एकत्र असे हे बारीक केलेला रवा असतो तो आधीच घालून घ्यायचा व छान असं एकजीव हे करून घ्यायचं. 3-4 मिनिटे असं ढवळल्यानंतर पाहू शकता तर थोडंसं दाटसर हे आपलं मिश्रण होत आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण खरवस हा शिजवून घ्यायचा. गावाकडे याला नासकवणी म्हणतात. जर कोवळ्या दुधामध्ये गूळ घालून शिजवल्यानंतर तो नासल्यावाने होतो, म्हणून याला नासकवणी म्हटलं जातं. तर कुणी याला पातळ खरवस म्हणतं. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटं शिजल्यानंतर असा घटसर आपला हा खरवस तयार होत आलेला आहे, पाहू शकता. तर अशाच पद्धतीने आपण हे शिजवून घ्यायचं. अशा याच्या गुठळ्या होतात तर असाच हा खरवस छान लागतो. तर याच पद्धतीने आपण अजून 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घेऊया. दहा ते 15 मिनिटं अशा पद्धतीने आपण खरवस शिजल्यानंतर छान असा आपला हा खरवस तयार आहे. तर अजून यावरचा जो पांढरा असा फेस येतो तो पूर्णपणे गेल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर छान आपला असा हा खरवस तयार आहे. तर पाहू शकता एकदम दाटसर रवाळसर आपला हा खरवस तयार आहे. तर यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची व जायफळाची पूड करून ठेवली होती ती यामध्ये घालायची. त्यामुळे छान असा हा खरवस रुचकर लागतो. छान असा आपल्या ह्या कोवळ्या दुधाचा पातळ खरवस तयार आहे. आता गॅस बंद करायचा व थोडा गार झाल्यानंतर आपण हा खरवस खायला घ्यायचा. अतिशय रुचकर एकदम चविष्ट हा आपला हा कोवळ्या दुधाचा पातळ खरवस तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने दुधाचा पातळ खरवस नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.